राज्यभरातल्या घडामोडींचा वेगवान आढावा घेणार आहोत महाराष्ट्र सुपरफास्टमध्ये। समृद्धी महामार्गावरील शेवटच्या टप्प्याचं मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण। इगतपुरी ते आमणे 76 किलोमीटर लांबीचा शेवटचा टप्पा आजपासून वाहतुकीसाठी खुला। इगतपुरी कसारा अंतर अवघ्या 8 मिनिटात गाठता येणार। समृद्धीच्या शेवटच्या टप्प्याच्या लोकार्पणानंतर मुंबई नागपूर प्रवास आणखी जलद होणार। समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याच्या लोकार्पणानंतर एकनाथ शिंदेंनी इगतपुरी आमने चालवली गाडी, तर परतीच्या प्रवासावेळी फडणवीसांनी चालवली गाडी। यावेळी अजित पवार गाडीमध्ये मागच्या सीटवर। समृद्धी महामार्गाच्या कामाची मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडून पाहणी। सर्वाधिक लांबीचा बोगदा आणि पुलाच्या बांधकामाची पाहणी करत अधिकाऱ्यांकडून घेतली कामाची माहिती। डेन्मार्कच्या धर्तीवर समृद्धी महामार्गाच्या बोगद्यात स्प्रिंकल्स बसवण्यात आलेत। एखाद्या गाडीने पेट घेतला तर पाण्याची फवारणी केली जाणार। समृद्धी महामार्गावरून प्रवास करताना वाशाळा बोगद्यावर चित्र रेखाटण्यात आली आहेत। आदिवासी संस्कृतीचा प्रचार व्हावा या उद्देशाने चित्र रेखाटण्यात आले। नवी मुंबईतून मुंबईला जाणाऱ्या वाशी खाडी पुलावरील नवीन मार्गिकेचं लोकार्पण। आजपासून वाशी खाडी पुलावरील नवी मार्गिका वाहतुकीसाठी सुरू। वाहतूक कोंडी होत असल्यानं दोन्ही बाजूला नव्या उड्डाणपुलाची उभारणी। त्या वेगवान घडामोडी आणि बातमी येते ठाकरे बंधूं संदर्भातली, कारण राज आणि उद्धव ठाकरे यांची युती आधीच आता कार्यकर्त्यांचं मनोमिलन झाल्याचं दिसतंय। नाशिकमधली घटना आहे। मनसे कार्यालयाच्या उद्घाटनाला उद्धव ठाकरेंचे पदाधिकारी पोहोचले। शिवसेना ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख डीजी सूर्यवंशी यांच्यासह पदाधिकारी हे मनसे कार्यालयात गेलेत। मनसेच्या सत्यनारायण पूजेला पाहुणे म्हणून उद्धव ठाकरेंचे हे पदाधिकारी पोहोचलेत। एकीकडे युतीच्या चर्चांनी जोर धरलेला आहे आणि त्यातच मनसे आणि ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये वाढती जवळीक पाहायला मिळते। शुभम बोडके आपले प्रतिनिधी आपल्याला अधिकचे अपडेट देतील। शुभम, कार्यकर्ते आता आणखी जवळ येताना दिसत आहेत मनसे आणि ठाकरे पक्षाचे। फोडाफोडीच्या राजकारणाला एक चांगला खेळ बसवल्या। खरं तर अश्विन, नाशिकमध्ये आज मनसे कार्यालयाचं या ठिकाणी नूतनीकरण झालेलं आहे आणि आज वास्तुशांती देखील आहेत। खरं तर आपण जर बघितलं तर या ठिकाणी शिवसैनिक देखील पोहोचले आहेत। त्यांनी एक फोटो देखील या ठिकाणी आणला आहे। त्या फोटो जर आपण बघितलं तर हिंदुत्व प्लस ठाकरे बरोबर महाराष्ट्र अशा पद्धतीचा हा फोटो या ठिकाणी पाहायला मिळतोय। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांचा या फोटो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आणि शिवसैनिक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। काही शिवसैनिक माझ्यासोबत आहे, पहिल्यांदा आपण त्यांच्याशी बोलूया। खरं तर आपण आज या ठिकाणी आलात, मनसेच्या कार्यालयामध्ये आलात, काय नेमकी भावना आहे? आणि त्याच्यावर ज्या भारतीय जनता पार्टीने हिंदुत्व करत सावरकरांचा त्यांना आज 12-15 वर्ष सत्तेमध्ये आहे, अजूनही त्यांना भारतरत्न पुरस्कार दिलेला नाही। महात्मा ज्योतिबा फुले असतील, सावित्रीबाई फुले असतील, छत्रपती शिवाजी महाराज असेल, अनेक थोर महापुरुषांचा हे भाजपवाले जाणून बुजून अपमान करत आहे व हिंदुत्वाच्या नावाखाली त्यांनी सरकारने ढोंग घेतलेला आहे व संपूर्ण महाराष्ट्राचं राजकारण त्यांनी बट्ट्याबोळ केलेला आहे। हे घाणेरडं राजकारण जर आपल्याला बदलायचं असेल आणि हिंदुत्व, कडवट हिंदुत्व महाराष्ट्राला पाहिजे असेल तर सन्माननीय राजसाहेब व उद्धव साहेबांनी आज एकत्र येणं ही महाराष्ट्राची गरज आहे। महाराष्ट्रातील तमाम हिंदू बांधवांना न्याय द्यायचा असेल तर सन्माननीय राजसाहेब व उद्धव साहेबांनी एकत्र यावं अशी आमची शिवसैनिकांची कळकळीची इच्छा आहे। खरं तर उपमहानगर प्रमुख बाळा दराडे माझ्यासोबत होते। हिंदुत्वासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावं अशी त्यांची मागणी आहे। मनसैनिक देखील माझ्यासोबत आहे। काय नेमकी भावना आहे? आज शिवसैनिक आपल्या कार्यालयामध्ये आले। आज पहिल्यांदा असं झालं की ठाकरे गटाचे काही नेते आमच्याकडे आलेले आहेत आणि आज सामान्य कार्यकर्त्याची भावना आहे की राजसाहेब आणि उद्धव साहेबांनी एकत्र यावं। शेवटी निर्णय सर्वस्वी राजसाहेबांचा आहे की युती करावी की नाही करावी, पण आज आमच्या तळागाळामध्ये जो कार्यकर्ता आहे त्याची भावना आहे की मराठी माणसाच्या हितासाठी इथे साहेबांनी दोन्ही राजसाहेब आणि उद्धव साहेबांनी एकत्र यावं। महाराष्ट्राच्या जनतेची मागणी ही ह्या दोन्ही बंधूंनी एकत्र यावे, कारण आता महाराष्ट्राच्या जनतेला इतर पर्याय दिसत नाही। कारण हे जे सत्तेत लोक आहे हे फक्त मलिदा खाण्यासाठी आहे आणि सामान्य जनता ही दोघाही भावांकडे आशेने बघते। दोघं एकत्र आले तर एकदम भक्कम पर्याय तयार होणार, म्हणून राज साहेबांनी आणि उद्धव साहेबांनी एकत्र यावे। खरं तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं आणि महाराष्ट्राला एक भक्कम पर्याय या ठिकाणी द्यावा अशी मागणी आता या ठिकाणी मनसैनिक आणि जे शिवसैनिक आहेत त्यांच्याकडनं करताना पाहायला मिळते। खरं तर अश्विन, महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच असं घडतंय, शिवसैनिक आणि मनसैनिक एकत्रच एकाच वेळी एका ठिकाणी आणि मनसेच्या कार्यालयामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे आपण जर बघितलं तर या ठिकाणी मनसैनिकांमध्ये देखील मोठा उत्साह पाहायला मिळतोय। शिवसैनिकचे काही महत्त्वाचे नेते देखील काही वेळात या ठिकाणी पोहोचणार आहेत। आज नाशिकच्या मनसे कार्यालयाचं या ठिकाणी नूतनीकरण आणि वास्तुशांतीचा कार्यक्रम आहे, त्या
कार्यक्रमासाठी या ठिकाणी मनसैनिक पोहोचल्यानंतर त्यांचं स्वागत देखील या ठिकाणी शिवसैनिकांचं स्वागत मनसैनिकांकडनं केलं जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. अश्विन, खरं शुभम, जसं तू सांगतोस आणि दोन्ही कार्यकर्त्यांच्या भावना देखील आपण जाणून घेतलेल्या आहेत. मनसेच्या या कार्यक्रमाला आता नाशिकमध्ये ठाकरेंचे कार्यकर्ते देखील पोहोचलेले आहेत. नेत्यांच्या आधी आता त्यामुळे पक्षातले कार्यकर्ते जे आहेत त्यांच्यामध्ये कुठेतरी जवळीक वाढताना बघायला मिळते. आणि नाशिकमधली लाईव्ह दृश्य आहेत. नाशिकमध्ये मनसेच्या कार्यालयाचं नूतनीकरणाचं कार्यालयाचं उद्घाटन आणि त्याचवेळी पोहोचले ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते. सत्यनारायण पूजेला पाहुणे म्हणून उद्धव ठाकरेंचे पदाधिकारी पोहोचलेत. एकीकडे राज्यामध्ये जोरात चर्चा सुरू आहे की ठाकरे बंधूंचं आता मनोमिलन होणार आहे, ते युती करू शकतात, अशा प्रकारची चर्चा एकीकडे जोरात सुरू असताना त्यातच आधी आदित्य ठाकरे आणि आता अमित ठाकरेंनी देखील सुरात सूर मिळवलेले असताना आता कार्यकर्ते देखील जवळ येताना बघायला मिळतात. त्यामुळे नेमका निर्णय कधी होणार आहे, काय होणार आहे, याबद्दल आता उत्सुकता जी आहे ती शिगेला पोहोचताना पाहायला मिळते. ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख देखील आता तिकडे भेट देणार आहेत असं कळतंय. त्यामुळे नाशिकमधली ही बातमी, मनसे आणि ठाकरेंचे कार्यकर्ते हे एकत्र आले. शुभम, आपले प्रतिनिधी आपल्याला माहिती देत होते. शुभमचे धन्यवाद. आणि आता आणखी काही घडामोडींचा वेगवान आढावा आपण घेणार आहोत. लवकरच इंदू मिल ते चैत्यभूमीला जोडणारा पूल बांधण्यात येणार. पुलाच्या निर्मितीसाठी 100 कोटीहून अधिकची तरतूद. विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांची माहिती. पुलासंदर्भात विधान भवनात पार पडली उच्चस्तरीय बैठक. 903 योजनांची प्रशासकीय मान्यता रद्द करण्याचा फडणवीस सरकारचा मोठा निर्णय. 3 वर्षांपासून रखडलेल्या आणि प्रलंबित योजना बंद होणार. भूसंपादन, स्थानिकांचा विरोध यामुळे रखडल्या होत्या योजना. अकोला जिल्हा नियोजन समितीच्या सभेमध्ये राडा. भाजपचे रणधीर सावरकर आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे नितीन देशमुख यांच्यामध्ये वाद. भर बैठकीत दोन्ही आमदारांची एकमेकांना अश्लील शिवीगाळ. अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजप आणि ठाकरेंच्या सेनेचे कार्यकर्ते आमने सामने. पोलिसांनी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयातून बाहेर काढले. शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं भाजप विरोधात आंदोलन. भाजप आणि ठाकरेंचे कार्यकर्ते आमने सामने आल्यानं राडा. तर क्या हुआ तेरा वादा म्हणत ठाकरेंच्या शिवसैनिकांची घोषणाबाजी. जेसीबी जप्त करणारे हगवणींचे 3 एजंट अटकेत. योगेश रासकर, गणेश पोतले, वैभव पिंगळे तिघांनाही बेड्या. हगवणींच्या सांगण्यावरनं येळवंडेकडनं उचलून आणला होता जेसीबी प्रकरणातले अटकेतले तिघेही बँकेचे एजंट असल्याचं तपासात उघड. एजंट शशांक हगवणीच्या कटात सहभागी झाल्याचा संशय. एजंटांना बँकेने कोणतीही सूचना दिलेली नसताना जेसीबी केला जप्त. जेसीबी विक्री फसवणूक प्रकरणी बँकेच्या 3 एजंटना 7 जूनपर्यंत पोलीस कोठडी. खेड न्यायालयात तिघांनाही हजर करण्यात आलं. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे नव्या शस्त्र परवाना देण्याला ब्रेक. निलेश चव्हाण प्रकरणी पोलीस शस्त्र परवान्यानंतर होत असलेल्या आरोपांनंतर निर्णय. कोल्हापूरच्या वरणगे पाटळीत हुंड्यासाठी 8 महिन्यांच्या गर्भवती महिलेचा शारीरिक आणि मानसिक छळ. पती रोहित दुधानेवर करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. काहीच दिवसांपूर्वी दुधानेचे अनैतिक संबंध पोलिसांनी नातेवाईकांनी किंबहुना उघड केल्याची माहिती. नाशिकमध्ये लव्ह जिहाद आणि धर्मांतराचा प्रयत्न. अंबड आणि सातपूर गावात धक्कादायक प्रकार घडल्याची माहिती. दोन्ही घटनांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील आरोपींच्या जामिनासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू. ठाकरेंच्या शिवसेनेचा गंभीर आरोप. आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करावी यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटणार. खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांची माहिती. तुळजापूरमधील भोपे पुजारी कुटुंबातील महिलांना देवीच्या चरणस्पर्शासाठी परवानगी द्यावी. जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्याकडे भोपे पुजारी मंडळाची मागणी. कोविड काळात घालण्यात आले होते निर्बंध. ठाण्यातल्या मुलुंडमध्ये पुन्हा एकदा मराठी विरुद्ध परप्रांतीय वाद. परप्रांतीय रिक्षा चालकाने मराठी प्रवाशाची घातली हुज्जत. प्रवाशाच्या तक्रारीनंतर मनसैनिक आक्रमक. परप्रांतीय रिक्षा चालकाला मनसैनिकांनी दिला चोप. मुलुंडमध्ये राज ठाकरे मेरा क्या उखाडेगा म्हणणाऱ्या रिक्षा चालकाला मनसे कार्यकर्त्यांनी शिकवला धडा. रिक्षा चालकाची माफी. पुन्हा असं करणार नसल्याचंही सांगितलं. छत्रपती संभाजीनगरमधील गंगापूर शहरात कुख्यात गुंडाकडनं आदिनाथ जाधव नावाच्या व्यक्तीवर गोळीबार. घटनेत आदिनाथ गंभीर जखमी. कुख्यात गुंडाच्या पत्नीला फूस लावून आदिनाथने पळून नेलं होतं. याच रागातून घटना घडल्याची माहिती. जालना शासकीय सामान्य रुग्णालयात रुग्णांच्या जीवाशी खेळ. चक्क फरशीवर गादी टाकून सलाईनद्वारे रुग्णांवर उपचार सुरू असल्याचा व्हिडिओ समोर. जिल्हा शल्य चिकित्सकांचे सखोल चौकशीचे आदेश. अमरावतीमध्ये पोलीस पित्याने अत्याचार केल्याची 24 वर्षीय तरुणीची राजापेठ पोलिसात तक्रार. वडिलांविरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल.
मुलीची छेड काढणाऱ्या तरुणाला जाब विचारणाऱ्या वडिलांवर कोयत्याने वार, हल्ल्यात वडिलांचा मृत्यू. पुण्यातल्या खेड तालुक्यातल्या कडूस गावातली घटना. आरोपी विरोधात गुन्हा दाखल. या होत्या वेगवान घडामोडी. इकडे एक छोटासा ब्रेक. पाहत राहा बीपी माझा.